तर रामराम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्लॉग मध्ये। रात्रीचे वाजलेत 8:45 आणि आत्ताशी आपण आपला व्लॉग चालू करतोय, कारण खूप दिवसातून आता आपण व्लॉगिंग करणार आहे। तर आता आपण निघालेलोय मांढरदेवीला। खरं तर पाठ 4 वाजता इथून जायचं होतं, पण साधना म्हणली झोप होत नाही। हॉटेलवरती एक लेडीज पण कामाला आहे सकाळची, त्या काही 3 दिवस झाला, आज तिसरा दिवस आहे, त्या काही येत नाहीये। तर उद्या पण येतील याची गॅरंटी नाही। उद्या सोमवार आहे, बाजार दिवस असतो सासवडचा। तर साधना म्हणली 4 वाजता जायचं, आता 11 11:30ला घरी यायचं, झोपायला 12 12:30 वाजतात। 3-4 तास झोपायचं, परत उठायचं, परत तिकडं जायचं, पळापळ करायची, आणि उद्या सकाळ परत साधनाला हॉटेलवरतीच काम आहे। त्याच्यामुळे साधना म्हणली की आता आपण जाऊयात, म्हणजे काय होईल, निदान झोप तरी पूर्ण होईल, म्हणून आता आपण काळूबाईला जातोय। तर फटाफट उशीर न करता आता निघूयात। आपल्याला ह्या कडाकण्या पण घ्यायच्यात, चावी, कडाकण्या, तर सगळ्या आपण घेतोय आणि इथून आता निघतोय काळूबाईला, कारण आज आहे 7वी माळ। तर 7व्या माळ्याला आपल्याला काळूबाईला जायचं या। तर आता आपण निघतोय साधनाला न्यायला, कारण साधना आहे हॉटेलवरती। तर घेतलं साधनाला, आता आपण निघालेलोय सासवड मधून। 9 वाजता वाजले तरी सुद्धा सासवडची गर्दी बघू शकता तुम्ही। तरी आज रविवार आहे, उद्या सोमवारची बघायला पाहिजे गर्दी। तर रविवार आहे, रविवारचं जास्त काही म्हणजे पब्लिक नसतंय, पूर्ण शांत असतंय। जे काय लोकल राहणारे वगैरे आहेत तेवढेच असते तिथं। उद्या आठवडी बाजार आहे ना, आठवडी बाजाराची गर्दी जास्त असते। उद्या सोमवार बाजार आहे। आता काय आहे, मॅडमनं आमच्या काढलंय नाटक, आता जायचं। आता निघूयात, काय पर्याय नाही। वाजले देवीने बोलवलंय, मी नाही, देवीने बोलवलं। काय नाही तसं काय विषय नसतो देवाचं। आम्ही कधीपासून निघालोय? गुरुवारपासून निघालोय, म्हणजे आज निघालो डायरेक्ट, आज फायनली निघालो। मग गुरुवारपासून का नाही गेलो? देवीने बोलवलंच नव्हतं गुरुवारपासून, आजच बोलवलं देवीने। देवीची कृपा आहे माझी, आहे का? देवीची कृपा आहे, उपवास माझा आणि देवीची कृपा आहे यांच्यावरती, खरोखर आहे। माझ्या दरवर्षी नवरात्री असते, जायचं तर होतच, पण आता चला आज मुहूर्त आलाय, आता निघालोय इथनं। किती वाजता पोहोचतोय बघूयात, दर्शन वगैरे होतंय का नाही, कारण 9 वाजले, 12 वाजता तर मंदिर होतं बंद। दांडिया कशा खेळायचं चाललाय बघा कार्यक्रम। हा ब्लॉग आमचा नाईटचाच होणार आहे, रात्रीचाच पूर्ण, कारण दिवसात काय बनवलं नाही। अचानक आम्ही ठरवलं ब्लॉगिंग करायचं। ऍक्च्युली आम्ही ठरवलं होतं ह्याच्या वेळेस, ज्यावेळेस आम्ही मागच्या आठवड्यामध्ये तिरुपतीला गेलतो, त्यावेळेस आम्ही चालूही केलं होतं। त्याचे व्हिडिओज अजूनही माझ्या मोबाईलमध्ये आहेत, पण ही करण्याची म्हणजे नाही का, ती हिंमतच नाही झाली की टाकावं ब्लॉग। आता आम्ही पुन्हा चालू केलेलं आहे आजपासून, आता बघू होईल तेवढं डेली व्लॉगिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि करणारच आहे, म्हणजे पॉझिटिव्ह तर राहणारच आहे। आणि काय होतंय, रात्रीचं दिसत नाही अजिबात काय, कारण पूर्ण फ्लॅश लाईट चेहऱ्यावरती, पुढे येत आहेत गाड्या बघू शकता। मॅडम बसलेले आहेत शांत। आता मॅडम कडून टाकून घेणार आहे मी डिझेल गाडीमध्ये। मॅडम म्हणतात की माझ्याकडे फक्त अकाउंटवर 100 काय समथिंग रुपये येतं, हे असं नाही ना चालणार। तिनं सांगितलंय, तिनं ठरवलंय, मला तिनंच टाकायचं आता, माझा काय संबंध नाही। सकाळी सांगितलं असतं मी, गावाचे कट्टे आणले नसते, गावाचे कट्टे घेतला नसतं मी, त्याचा पेट्रोल डिझेल टाकलं असतं गावाचे कट्टे। तो माझा विषय नाहीये, माझा प्रश्न नाहीये तो, याच्यात डिझेल टाकलं बघा। इथं आता पेट्रोल पंप आहे, आता आपण इथून डिझेल टाकून पेट्रोल पंप 5 वर आहे का? आडवा धरायचा इकडं, पुढे दिसतंय कॅमेरा कसा धरतेच ना, तुमचा चेहरा दिसतोय पुढे तिकडे दाखवणार म्हणल्यावर कसं दाखवणार असा? मग धरतानाच ते अँगल मध्ये धर ना मोबाईल असा। आता फिरव माझ्याकडे नाही दिसत आहे, मी फ्लॅश दिसतोय फक्त। कोण म्हणलं फ्लॅश दिसतोय? सगळं दिसतोय का? मग अजून बायकोला आमच्या मोबाईल धरायला याय नाही। आता भोर मध्ये पोहोचलोय, 10 वाजलेत, 9 वाजून 56 मिनिटं झालेत।
लिटरली सांगतोय, आत्ताच माझी फाटायला लागली या गाड्यांची गर्दी रोडला बघून. म्हणजे जसं मी कापरवळवरून लागलो ह्या रोडला तसं गाड्यांच्या फुल गर्दी या, येणाऱ्या पण जाणाऱ्या पण. दर्शन किती वाजता होतंय सांगता येणार नाही. फुल दुःख आहे मित्रांनो. आता आम्ही काळवाईच्या घाटात आहे, वरच्या टोकावरती. इतकं दुःख आहे भयानक, पुढं काही दिसनाच. त्यात आपल्या गाडीच्या व्हाईट लाईट आहेत, पांढऱ्या लाईट आहेत, त्याच्यामुळे तर अजून पण काही दिसत नाही. आज तसे बघा थोडस दुःख गेलं, पण अजून पुढं तर खूप खूप दुःख असणार आहे. हे बघा वरून पाऊस पण पडतोय, दुःख पण आहे, काहीच दिसना. तुम्हाला मोबाईल मध्ये कसं दिसतंय मला माहित नाही, तुम्हाला दुःख दिसत असेल. रोडच दिसत नाही कसलंच. हेच वातावरण जर आम्ही सकाळ आलो असतो तर ते वेगळाच नजारा असता, काहीतरी एकदम स्वर्गच असा नजारा असता. पण रात्रीच भीती वाटते, कारण रोडचं काम चालू आहे, काही ठिकाणी झालेलं आहे, काही ठिकाणी गटरचं काम चालू आहे. बघा तुम्हाला कडनं रिफ्लेक्टर दिसत असतील लावलेले, त्याच्यामुळं जरा भीती वाटते. हळूहळू आपलं गाडी चालवतोय. दुःख तर पूर्ण इतकं दुःख आहे की पुढचं काही दिसत नाही, काहीच दिसना मित्रांनो, काहीच. फक्त या रोडची जी मधली पांढरी लाईन दिसतीये त्याच्यावरती आता आम्ही चाललोय. ज्यांच्या पिवळ्या लाईटी इथं त्यांना दिसतंय. तर आपण पोचलोय मांढरा देवीला. लाईन लागली पार्किंग साठी. तर वरती सोडतात का आपल्याला खालीच थांबावं लागतं पार्किंगला, काय माहिती. बघूयात. गाड्या तर काय पुढे आला ना. तर पुढून युटर्न मारून गाडी घेऊन वरती जाते या. तर पुढे बहुतेक पावतीला थांबली असतील. आता पावती फाडून घेऊयात 50 रुपयाची. आपले 50 रुपये आहे का व्यवस्थित? 50 का 500 बघा. फाटले तर 50 रुपये. ते 500ची ठेवून द्या. 50 रुपये फाटलेले आहेत. तर बघूयात चालतेत का. जीवनच सध्या फाटकय फाटकय, त्याच्यामुळे नोटा पण फाटक्या यायला लागलेत. चालायचे हे पण दिवस निघून जातील. कधी जातील जातील. चला की ही आहे 50ची पावती कार आणि 3 व्हीलरची. आता आपण मारलेला आहे युटर्न. आम्हाला वाटलं होतं गाडीवरती सोडतात का नाही, पण सोडली. पण गाडी सोडली वरती. देवीची कृपा आहे माझ्यावर, तेच सांगते तुम्हाला. 11:15 वाजलेत. 10:47 झालेत. आपण घरून निघालो होतो 8:54ला. वरती आलो आलो आलो. आता गाडी एकदम तर वरती नाही सोडणार मला वाटतंय. एकदम इथंच खाली लावावं लागेल गाडी. येस. बघू शकता सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत आता. हो 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 हो. कुठं इथं कार लागायला लागलं, गुड व्हायला लागलं काय.
वाजले तर आता आम्ही निघालो घरी. दर्शन वगैरे व्यवस्थित झालं, फक्त दुःख भरपूर आहे. बघू शकता तुम्ही दुःख. साधनाबाई चाललंय. दर्शन व्यवस्थित झालं, अर्धा पाऊण तास लागला, व्यवस्थित झालं दर्शन. आता निघालो घरी. बाहेर इतकं लागते की बाहेर गाडीतनं उतरले आपली थंडी वाजून आली. आता आम्ही वरून आलो खाली आणि गाडीत बसून आता चाय पितोय. इथून चाय घेतला, चहा चांगला वाटला. साधना आधी नको म्हणली होती, पण तिच्यासाठी पण आणला कारण चहा चांगला आहे. सुंठ आहे, अद्रकवाला नाही पण सुंठवाला चाय मस्त लागतो एकदम. मग असल्या थंडीमध्ये चाय तर बनतोच ना. सगळे गाड्या निघाले बघा. आता ज्यांचं दर्शन झालंय त्यांनी आता ट्रॅफिक जाम केलंय. तर गुड मॉर्निंग यासाठी रात्री आपल्याला यायला 2:30 वाजले आणि आलो असं झोपलो, कारण नारायणपूरमध्ये असतापासूनच डुलका यायला लागला होता. घरी आलो, झोपलो. म्हणलं आता सकाळ उठूयात. उठलो तर आता वाजलेले जवळपास 11. आता फ्रेश वगैरे झालो. म्हणलं आता हा व्लॉग एंड करावा इथंच. तर मित्रांनो, हा आमचा खूप दिवसातून बनवलेला व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम.